पुढचा प्रश्न आहे 51वा प्रश्न. 2 अंकी संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला दोन संख्या माहित नाही, त्या अगोदर शोधाव्या लागतात. आणि ती शोधण्याची पद्धत कशी आहे, तर आपण घ्यायचं लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता लसावी आहे 490 आणि मसावी आहे 14 आणि हे आहे असामायिक अवयव. भागाकार करू आपण. 14 त्याला भागून घेऊ. 14 त्रिक 42 उरले 7, 14 पंच 70, 35 बरोबर असामायिक अवयव आलेले आहे 35. 35 आपण अवयव पद्धतीने केले तर त्याचे अवयव पडतात 5 आणि 7. मग संख्या कशा शोधायच्या? या प्रत्येक अवयवाला मसावीने गुणायचं आणि म्हणून पहिली संख्या येणार आहे. पहिली संख्या मसावी जो आपला आहे 14, 14 गुणिले 5, 14 पंच 70 आणि दुसरी संख्या 7 गुणिले 5 35, सॉरी 14 गुणिले 7 98, 14 7 98. मग दोन अंक आपल्याकडे आलेले आहेत. दोन अंक आलेले आहे ज्यांचा मसावी 14 आहे, ज्यांचा लसावी 490 आहे. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? त्या दोन अंकांची बेरीज किती? मग बेरीज बरोबर या दोन अंकांची बेरीज 70 अधिक 98 168. आणि आपले जे काही पर्याय दिलेले होते, पर्याय होता, पहिला पर्याय होता 140, दुसरा पर्याय होता 147, तिसरा पर्याय होता 168 आणि चौथा पर्याय होता 182. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52. एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहे, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आपल्याला समभुज चौकोन म्हणजे काय हे माहित असणं आवश्यक आहे. ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान असतात त्याला म्हणतात समभुज चौकोन. आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब आणि दुभाजक असतात, ही सुद्धा माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग आता मी एक काढलेला चौकोन जो आहे तो कच्ची आकृती आहे समभुज चौकोनाची. याचे कर्ण कर्ण एसी आणि बीडी. आता एक कर्ण मी घेते, एसी घेते 24 सेमीचा आणि बीडी कर्ण घेते 32 सेमीचा. आणि हे कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक आहेत. लंब आहेत 90 अंशाचा कोन करतात आणि एकमेकांचे दोन समान भाग करतात. आणि म्हणून इथे मी अक्षर ओ घेते. एओ आणि ओसी हे जर आपण सारखं घेतलं अंतर तर 24च्या निम्मे 12 12 आणि बीडीचे सुद्धा दोन समान भाग होतात ते बीओ बरोबर ओडी 32च्या निम्मे 16. मग जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर इथे जो अंक आहे तो आहे 16 आणि इथे आहे 12. मग आपल्याला काढायचं काय आहे तर एक बाजू काढायची आहे. एडी आपण बाजू काढून घेऊ. एडी बाजू काढताना आपण पायथागोरसचा नियम वापरू. आपल्याला इथे काटकोन त्रिकोण दिसतात, ते काटकोन त्रिकोण एओडी मध्ये पायथागोरस वापरला तर काय होईल? एडीचा वर्ग बरोबर एओचा वर्ग अधिक ओडीचा वर्ग, 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग. वर्गांची आपण बेरीज करून घेऊ. 12चा वर्ग 144 आणि 16चा वर्ग 256. यांची बेरीज होते 400 बेरीज आलेली आहे. आणि हा 400 वर्ग कोणाचा आहे तर 20चा आहे. आणि म्हणून एडी जर बघितलं आपण तर एडी होईल 20 सेमी. म्हणजे त्याची प्रत्येक बाजू समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते, ती आलेली 20. आणि परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज म्हणजे 4 गुणिले बाजू. परिमिती जर आपण काढली परिमिती तर 4 गुणिले बाजू करावी लागेल, जसे आपण चौरसाची करतो. 4 गुणिले बाजू 4 गुणिले 20 20 84 सेंटीमीटर. आणि मग आपल्या हे जे काही उत्तर पर्याय दिलेला आहे तर या पर्यायामध्ये 2 नंबरचा पर्याय दिलेला आहे 80 सेंटीमीटर. तर उत्तर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 53. एका इष्टिकाची ती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेमी, रुंदी 18 सेमी व उंची 15 सेमी आहे. अशा बॉक्समध्ये 6 सेमी बाजू असलेले किती घनाकार बॉक्स मावते? मोठ्या बॉक्समध्ये लहान लहान बॉक्स बसवलेले आहेत. मग वस्तू बसवायची ठेवायची याचा अर्थ आपल्याला घनफळ काढायचे. आणि पहिला जो मोठा बॉक्स आहे तो इष्टिकाची ती आकाराचा आहे, म्हणजे ज्याची लांबी रुंदी आणि उंची आपल्याला दिसतंय की वेगवेगळी दिलेली आहे. पण पुढचा जो काही त्याच्यामध्ये ठेवायचे जे बॉक्स आहे ते मात्र घनाचे आहेत, त्याची फक्त एक बाजू दिलेली आहे. मग एकूण घनफळ, मोठ्या बॉक्सचं एकूण घनफळ छेदी लहान एका बॉक्सचं घनफळ, म्हणजेच आपल्याला बॉक्सची संख्या कळणार आहे. मग बॉक्सची संख्या मी इथे लिहिते, बॉक्सची संख्या आणि तुम्हाला इष्टिकाची ती, हा जो काही इष्टिकाची ती आकाराचा बॉक्स आहे त्याचं घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, आणि जो काही घन आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. मग आता आपण 60 गुणिले 18 गुणिले 15 आणि हा आहे 6 चा घन, 6 गुणिले 6 गुणिले 6, 6 10 60, 6 त्रिक 18, 3 दुने 6, 3 5 15. भाग देते मी, अंश आणि छेदाला 2 1 2, 2 2 5 10, म्हणजे 5 गुणिले 3 गुणिले 5, 15, 15 5 75, म्हणजे बॉक्सची संख्या आलेली आहे 75 आणि पर्याय क्रमांक आहे 4. मग उत्तर आलेले तुमचं पर्याय क्रमांक 4. बघा, एक अजून सोपं उदाहरण आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 54. विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयाला विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती झालेला आहे? मग आता एकूण खरेदी किंमत आपण काढून घेऊ. 2 घड्याळ आहेत, वेगवेगळ्या किमतीला घेतलेली आहे, म्हणून एकूण खरेदी किंमत घेते मी. एकूण खरेदी किंमत या दोघांची बेरीज होईल 6540 अधिक 3460 आणि ही बेरीज होते 10,000 रुपये. आणि विक्री किंमत जर आपण बघितली तर ती आहे 10,900 रुपये. तर आपल्या लक्षात येईल की विक्री किंमत ही जास्त आहे, म्हणून होणारा काय आहे? नफा आहे. मग नफा झालेला आहे. मग नफा किती झाला ते आपण काढून घेऊ. 10,900 मधून 10,000 गेले म्हणजे 900 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. मग याच्यावरून आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, कारण विचारलेला काय आहे? शेकडा नफा विचारलेला आहे. नफा अगर तोटा पण शेकडेवारीमध्ये विचारलेला आहे. मग शेकडा नफा म्हणजे काय? नफा छेदी एकूण खरेदी किंमत गुणिले 100. नफा होता 900, खरेदी होती 10,000 आणि गुणिले 100. शून्य अंशातले छेदातले कट केले, अंशातले 2 शून्य छेदातले 2 शून्य, शेकडा 9 एवढा त्याला नफा झालेला आहे. आणि मग पर्याय जर आपण बघितले तर पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. पहिला होता 8 नफा, दुसरा शेकडा 8 तोटा, तिसरा शेकडा 9 तोटा आणि चौथा पर्याय आपला बरोबर आहे. तो काय आहे? शेकडा नफा किती झालेला आहे? 9 झालेला आहे. मग पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे गुणाकार करा आणि 2 कंस आपल्याला दिलेले आहे. या कंसाने याला गुणायचं किंवा या कंसाने याला गुणायचं. मी लहान कंसाने मोठ्या कंसाला गुणते, म्हणजे 2 a ने अगोदर मी या संपूर्ण कंसाला गुणून घेणार आणि नंतर या वजा 3b ने पुन्हा मोठ्या कंसाला गुणणार. याला म्हणतात कंस सोडवणे. मग गुणाकार करायचा आपल्याला. 2a गुणिले 4a वर्ग म्हणजे 4 दुने 8 a चा घन, 2a गुणिले 6ab 12a वर्ग b अधिक 2 गुणिले 9 18a गुणिले b वर्ग, वजा चिन्ह, वजा 3b ने आपण प्रत्येकाला गुणणार आहे. हा इथले प्रत्येक अंक पॉझिटिव्ह धन आहे आणि ऋण संख्येने गुणतोय म्हणून येणार उत्तर प्रत्येक पद निगेटिव्ह येणार आहे, ऋण येणार आहे. 3b गुणिले 4a चा वर्ग, 4 त्रिक 12a वर्ग b वजा 6 त्रिक 18a b चा वर्ग वजा 9 त्रिक 27 b चा घन, 8a घन. आता हा 12a वर्ग, इथे पण 12a वर्ग आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, धन ऋण कट झाले. इथे पण 18ab वर्ग, इथे वजा 18ab वर्ग, हे पण कट झाले.
उरलेले आहे वजा 27b चा घन. मग आपलं जे उत्तर आलेलं आहे 8a घन वजा 27b घन आणि हा दिसतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. चौथ्या पर्यायामध्ये हे दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आहे 56वा प्रश्न आहे. घनमूळ काढायचा आहे 24,389 या संख्येचं घनमूळ काढायचं. घनमूळ काढताना काय करावं लागतं आपल्याला? उभ्या पद्धतीने अवयव काढायचे असतात. 24,389 आणि याला शेवटी 2 ने भाग जाणार नाही. 3 ने भाग जातो का? तर 3 ने सुद्धा पूर्ण भाग जात नाही. मग एक एक कसोटी आपण वापरणार. 3 ने जातो का? 5 ने जाणार नाही. मग 7 ने जातो का? 11 ने जातो का? 13 ने जातो का? हे सर्व आपल्याला पडताळून बघावं लागेल. आणि नंतर असं लक्षात येत आहे की या संख्येला फक्त 29 नेच भाग जातो. म्हणजे हा 29 चा घन आहे आणि म्हणून याचे अवयव मी लिहिते. अवयव आहे घनमुळामध्ये 29 गुणिले 29 गुणिले 29 आणि म्हणून घनमूळ काढले याचं उत्तर येतं 29. पुढचा नवीन प्रश्न आहे. रामरावांकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? आता आपल्याला तारीख दिलेली 26 जानेवारी पासून सुरुवात आहे तर 21 मार्च पर्यंत. मग एकूण दिवस आपण काढून घेऊ. मग जानेवारी महिना असतो 31 दिवसांचा. मग 26 जानेवारी पासून 31 पर्यंत एकूण दिवस होतात 6 दिवस होतात. 26 पासून मोजा 31 पर्यंत 6 दिवस होतात. 26 जानेवारी ते 31 जानेवारी एकूण दिवस होता 6 दिवस. पुढे 1 फेब्रुवारी. आता फेब्रुवारी महिना हा 28 किंवा 29 तारखेचा येतो. मग यासाठी आपण वर्ष विचारात घ्यायचे. वर्ष आहे 2016 म्हणजे हे लीप इयर आहे आणि लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो. म्हणून 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की इथे होतील 29 दिवस. आणि 1 मार्च ते 21 मार्च दिवस झालेले 21 दिवस आणि हे दिवस झाले एकूण 56 दिवस. एकूण दिवस झालेले आहे 56. आता रोज किती घेतलं तर 1.5 लिटर घेतलं. मग 1.5 लिटर घेतलेला आहे त्याचा दर होता 47. मग दररोज किती रुपयाचं दूध घेतलं? दररोज 47 अधिक 47 च्या निम्मे अर्धा लिटरचे पैसे. 47 अधिक 4 दुने 2 दुने 4 70 रुपये 50 पैसे. 70 रुपये 50 पैसे याचं रोज एवढं दुधाला लागलेले आहे. मग एकूण किती दिवस? 56 दिवस. मग 70.50 गुणिले 56 यांचा गुणाकार करून घ्यायचा. आणि मागून 2 घर सोडले म्हणजेच उत्तर आलेलं आहे 3,948 रुपये. एका दिवसाचा मी खर्च काढलेला आहे. दररोजचा खर्च काढून घेतला तो आलेला आहे 1.5 लिटर दुधाचा. 47 अधिक अर्ध्या लिटरचे पैसे 23.5 म्हणजे 70.5 एवढे एका दिवसाचा खर्च आहे. असे एकूण 56 दिवस गुणाकार केला मी आणि उत्तर आलेलं आहे 3,948. 3,948 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपलं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 58 प्रश्न. सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा कोण कोणता व ते पर्यायामधून निवडा. आपल्याकडे आकृती दिसते, थोडी कॉम्प्लिकेटेड आकृती आहे पण आपण निरीक्षण केलं. आपण एकच गोष्ट या आकृतीसाठी आपल्याला महत्वाची आहे.
समजा मी एक वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळामध्ये आंतरलिखित कोन काढला हा एबीसी, आणि त्याच्या समोरचा जो कंस आहे तो कंस आहे आंतरखंडित कंस. या कंसाचं माप काय असतं, तर या कोणाच्या दुप्पट. किंवा कोणाचं माप काय असतं, कोण एबीसीचं माप काय असतं, तर त्याच्या संबंधित समोरचा जो आंतरखंडित कंस आहे त्याच्या ते निम्म असतं. हीच गोष्ट आपल्याला या आकृतीमध्ये उपयोगी पडणार आहे. काय घेतलं मी, कोण एबीसीचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग हाच उल्लेख या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला करायचा. मग एकूण 1 2 3 4 या 4 पैकी 3 कोण सारखे आहे आणि एक वेगळा आहे. मग गटात न बसणारा कोण आपल्याला शोधायचा आहे. मग पहिला कोण बघा, एसीबी. मी ए पासून सुरुवात करते. एसीबी, एसीबी, ए पासून सुरुवात करते. एसीबी हा कोण तुम्हाला दिसतो बघा, एसीबी हा जो कोण आहे, या एसीबी कोणाच्या समोरचा जो कंस आहे आंतरखंडित कंस आहे त्या कंसाच्या तो निम्मा असणार आहे. त्याच्या समोर आहे एबी कंस, म्हणजे याचं माप होईल 1/2 एबी कंसाचं माप. आता दुसरा मी या ठिकाणी कोण विचारात घेतले, त्याचं नाव आहे एडीबी. ए पासून सुरुवात केली, एडीबी. बघा हा जो कोण आहे तो आहे एडीबी. मग याच्या समोरचा कंस कोणता आहे, पुन्हा त्याच्या समोरचा कंस आहे एबीसी. एबी कंस आहे एबी. मग या कोणाचं माप होईल 1/2 एबी, माप कंस एबी. तिसरा जो आहे सीईबी. सीईबी हा जो तिसरा आहे सीईबी, त्याच्या समोरचा कंस आहे बीसी, 1/2 बीसी. आणि शेवटचा जो काय आहे, चौथा जो आहे त्या बीएफए. बघा हा बी, हा बीएफए, बीएफए, बी पासून सुरुवात, हा ए आणि हा एफ आणि हा ए, म्हणजे याच्या समोरचा कंस आहे एबी, म्हणजे याचं सुद्धा माप कंस एबी. मग 3 कोण हे समान मापाचे झालेले आहे. माप कंस एबी 1/2, माप कंस एबी 1/2, माप कंस एबी 1/2, माप कंस एबी. पण हा जो 3 नंबरचा जो कोण आहे तो त्याचं माप आहे 1/2 बीसी. आणि म्हणून गटात न बसणारा जर बघितला तर 3 नंबरचा, मग पर्याय क्रमांक 3 हा गटात न बसणारा कोणाचं माप आहे, कोण आहे. मग उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न आहे 59 नंबरचा. हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर (11.1/2) रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपयाची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल. मग आता हे रिबेट काय असतं, तर एक प्रकारची ग्राहकाला मिळालेली ते डिस्काउंट आहे, सूट आहे. मग सरकार काय करतं, असे खादी उद्योग वगैरे यांना चालना मिळण्यासाठी स्वतः ती डिस्काउंट जाहीर करतं, म्हणजे स्वतः खर्च करतो त्यासाठी. मग आता रिबेट कसं काढणार आपण, तर जसं आपण शेकडा सूट वगैरे काढतो तसंच शेकडा रिबेट आपण दिलेली आहे, ती आहे 11.1/2. मग एकूण रिबेट बरोबर मिळालेला एकूण रिबेट बरोबर, रिबेट हा विक्रीवर असतो, मग 65,000चे 11.5%. मग तुम्ही 11.5%ला तुम्ही कसं लिहू शकता, तर याला 2 गुणिले 11 22, 22 अधिक 1 23, 23/2 करू शकता, किंवा 11.5 म्हणू शकता याला. 11.5% शेकडा टक्के आहे म्हणून भागिले किती येतात, 100 येतात. 11.5% टक्के म्हणजेच भागिले किती, 100. 2 शून्य कट झाले, म्हणजे 650 गुणिले 11.5 यांचा आपण गुणाकार करायचा. आणि हा गुणाकार त्या ठिकाणी केल्यानंतर आपण त्याला गुणाकार करू, 650 गुणिले किंवा 115. आपण गुणाकार कसा करू, 115 गुणिले 65 करून घेऊ, शून्य ठेवून दिला मी. मागून एक डेसिमल प्लेस, एक दशांश घर दिलं तर रुपये किती झाले, 7,475. मग एवढा आपल्याला रिबेट त्या ठिकाणी दिला आहे.
पुढचा प्रश्न आहे 60वा प्रश्न आहे 25x वर्ग अधिक 40y वर्ग यामध्ये कोणती राशी मिळवावी म्हणजे ती संख्या पूर्ण राशी पूर्ण वर्ग होईल. आपल्याकडे सूत्र काय असतं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर. हे पूर्ण वर्ग कशाचा आहे तर a अधिक b चा पूर्ण वर्ग. आपल्याकडे काय दिलेले हे दोन पद दिलेली मधलं पद आपल्याला काढायचंय. आपल्याला दिलेलं आहे 25x वर्ग मधलं पद माहित नाही आपल्याला हा मधला भाग रिकामा आहे अधिक तो आहे 49y वर्ग 49y वर्ग आणि ही राशी पूर्ण वर्ग आपल्याला यायची तर मधलं पद आपल्याला शोधायचंय. मग हा पहिला पद कसं असेल 5x चा पूर्ण वर्ग शेवटचं पद काय असेल 7y चा पूर्ण वर्ग. मधलं पद काय असतं 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 5x गुणिले 7y. उत्तर काय येईल 5 दुणे 10 10 7 70 70xy म्हणजे हे मध्ये काय असलं पाहिजे 70xy. तेव्हा तुमची पूर्ण राशी होणार 5x अधिक 7y कंसाचा पूर्ण वर्ग म्हणजे हे उत्तर आलेलं आहे 70xy. पण आपल्याला ही राशी धनामध्ये दिली का ऋणामध्ये दिलेली हे माहित नाहीये आणि म्हणून आपण दुसरं सूत्र जर असं घेतलं ऋणाचं सूत्र घेतलं तर इथे ऋण चिन्ह आहे इथे सुद्धा काही ऋण चिन्ह आहे म्हणून इथे सुद्धा काय येणार आहे ऋण चिन्ह येणार आहे. म्हणजे आपली दोन उत्तर येणार आहे. पहिलं उत्तर येणार आहे 70xy आणि दुसरं उत्तर येणार ऋण 70xy म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. पुढचं जे उदाहरण आहे सरळ रूप द्या. सरळ रूप मध्ये ते भागाकाराची क्रिया गुणाकाराची क्रिया नंतर वजाबाकीची क्रिया हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. मग आता भागाकार करताना आपण अपूर्णांकांचा भागाकार करताना एक पद्धत वापरतो. भागाकाराचं रूपांतर आपण काय करतो गुणाकारात करून घेतो. मग गुणाकार करताना गुणाकारात लिहिल्यानंतर हे जे काही पुढचं पद आहे त्याचा घ्यायचा गुणाकार व्यस्त म्हणजे याला उलट लिहायचं म्हणजे 99/104 गुणिले 56/45 आणि सर्वात शेवटी आपण करणार आहोत वजाबाकी. मग आता 77 11च्या पाड्यात आहे 99 11च्या पाड्यात आहे 11 9 99 11 7 77 9 1 9 9 5 45 अंश आणि छेदामध्ये भागाकाराची क्रिया करायची आहे. 56 आणि इथे 104 इथे 65 आणि 104 13च्या पाड्यामध्ये 13 5 65 13 गुणिले 8 104 इथं 8 येणार आहे इथं 8 1 8 8 7 56 हे 7 1 7 7 1 7 5 1 5 5 1 5 या सर्वांचा या तिघांचा गुणाकार 1 आला आणि पुढे वजाबाकीची क्रिया आहे 1 वजा 1 0 आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 आहे दिलेला पर्याय क्रमांक 2. आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाढे तुमचे पाठ असणं आवश्यक आहे सोडवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती दिलेली आहे 180 मीटर तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती. मग आता अर्धवर्तुळ या ठिकाणी मी काढलेला अर्धवर्तुळ याची परिमिती कशी असते हे पूर्ण हा कर्व सरफेस म्हणजे वर्तुळाकृती ही आणि इकडचा हा जो काही व्यास आहे तो सुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणून अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर तुम्हाला माहितीये हा अर्धगोल जो आहे आपला हा जो काही आपण परिघ म्हणतो परिघाच्या निम्मा आहे हा म्हणजे पाय आर 2 पाय आरच्या ऐवजी काय घेतलं मी पाय आर घेतलं अधिक हा तुमचा व्यास आहे त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे आर अधिक आर 2 आर. मग तुम्ही लिहू शकता अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर पाय आर अधिक 2 आर. तुम्ही याला आर ला कॉमन काढलं तर पाय अधिक 2 तुम्ही म्हणू शकता आणि याचं उत्तर दिलेलं आहे 180 आणि आपल्याला काढायची आहे त्रिज्या आरचं उत्तर शोधायचं आहे 180 बरोबर पायची किंमत माहिती 22/7 असते अधिक 2 तिरकस गुणाकार आपण याला करू शकतो 22 1 22 7 दुणे 14 7 180 बरोबर आर कंसामध्ये यांची बेरीज केली 36/7
आणि आता आरची किंमत काढायची आहे. हे इकडे आपलं भागाकारात गेलं, भागाकाराचं गुणाकारात संख्या गेली आणि गुणाकाराची संख्या भागाकारात गेली. 18 एक 18, 18 दुने 36, बे एक बे, बे पंच 10, म्हणजे 7 5 35, 35 मीटर ही झाली आहे त्रिज्या. मग आपली ही जी काही त्रिज्या 35 मीटर आलेली आहे. आता आपल्याला क्षेत्रफळ सांगितलेले, या जागेचं अर्धगोलाकार ही जागा आहे, तिचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या निम्मे आपल्याला घ्यायचंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण घेतो पाय आर वर्ग, आणि म्हणून याचं जे क्षेत्रफळ असणार आहे पाय आर वर्गाच्या निम्म असणार आहे, म्हणजे भागिले 2 क्षेत्रफळ बरोबर. मग 22/7 गुणिले त्रिज्या आहे 35, 35 गुणिले 35 आणि भागिले 2. 7 एक 7, 7 5 35, 22 गुणिले 5 गुणिले 35 भागिले 2. या दोनाने भागितले की 11 आले. 11 5 55, 55 गुणिले 35 यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 11 5 55 गुणिले 35 याचा गुणाकार येतो 1925 चौरस. आणि हे पर्याय मध्ये आपल्याला दिलेला आहे, पर्याय क्रमांक आहे 4. अर्धवर्तुळाकार आकाराचं हे गार्डन होतं, बगीचा होता, आणि त्याचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाच्या निम्म असेल, म्हणून पाय आर वर्गच्या भागिले किती घेतलेले आहे? 2 घेतलेले आहे. त्रिज्या आपण शोधली होती, 35 एवढी त्रिज्या आपण शोधलेली होती. पुढचं लेखी उदाहरण आहे. 62 मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किमी लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरवलेली आहे. तर मातीचा थर किती जाडीचा होईल असं आपल्याला काढायचंय. मग खड्ड्यामध्ये असणारी जी माती आहे त्या मातीचं एकूण घनफळ आपल्याला काढावं लागणार आहे. खड्ड्याचं एकूण घनफळ म्हणजे त्याच्यामध्ये किती माती आहे आपण काढून घेऊ. मग खड्ड्याचं घनफळ आधी काढून घेऊ. खड्ड्याचे घनफळ, आणि तो खड्डा हा आपला इष्टिकाचित्ती आकाराचा आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले जाडी, जाडी म्हणजे इथे उंची आपण किंवा खोली म्हणूया h. लांब 60 गुणिले 40 गुणिले 5, घन मीटर एवढी येईल. 2 शून्य देऊन टाकले मी. 4 5 20 गुणिले 6 120 घन मीटर एवढी आपल्याकडे माती आहे. आणि आता ही माती पसरवायची आहे. ती पसरवताना जो काही रस्ता होता 1 किमीचा, 1 किमी लांब एवढा रस्ता आहे, म्हणजे 1000 मीटर. 1 किमी म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. हे मीटर मध्ये आहे, म्हणून सगळं जे काही आपलं येणार आहे ते मीटर मध्ये येणार आहे. मग 1000 मीटर, आणि त्याची रुंदी जी आहे, रुंदी 24 मीटर, आणि आपल्याला उंची म्हणजे जाडी काढायची आहे, ती आपल्याला उत्तर काढायचं. मग ही जी काही माती आहे एवढी माती घेतलेली ती पसरवलेली आहे. मग याचं पण घनफळ काढून घेऊ आपण. हे घनफळ बरोबर हे घनफळ आलं पाहिजे. मग h आपल्याला माहित नाही, आपण h काढणार आहोत. h इथेच राहू देते मी. या गुणाकारातल्या संख्या भागाकारात जातील. 12,000 भागिले 1000 गुणिले 24. 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. 12 एक 12 आणि 12 दुने 24. 1/2. h बरोबर 1/2. मग आता 1/2 आपण जर पर्याय बघितले तर 1/2 दिसत नाही आपल्याला, म्हणून 0.5 म्हणते मी. 0.5 मीटर. मग 2 पर्याय निवडायचे आपल्याला. तर 0.5 मीटर मध्ये ते आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. याला जर आपण सेंटीमीटर मध्ये केलं तर 100 ने गुणावं लागेल. 100 ने याला गुणलं तर 100 5 500, मागून एक घर सोडलं तर 50 सेमी. म्हणजे आपल्याला 2 उत्तर या ठिकाणी दिसतात. ते पहिलं उत्तर आणि तिसरं उत्तर, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. पुढचं लेखी उदाहरण आहे 64 क्रमांकाचं. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापाऱ्यास विकले. व्यापाऱ्याने त्यावर 3% अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? बघा, हे उदाहरण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना नक्की समजलेलं असेल की शेतकरी काय करतात, आपला माल घेतात आणि तो विक्रीसाठी एका जवळच्या बाजारपेठेमध्ये घेऊन जातात.
आणि तिथे मात्र अडत द्यावी लागते. म्हणजे जो माल खरेदी म्हणजे तो विक्री करून देतो दुसऱ्याला, त्याला अडत द्यावी लागते. अडत म्हणजे एक प्रकारचा कर आहे तो, आणि तो आपल्याला काढायचा आहे एकूण विक्री किमतीवर. मग आता किती रुपये मिळणार आहे, रामरावांना विकून किती पैसे मिळणार आहे, त्यातून ती अडत वजा होणार आहे. मग 13 क्विंटल गहू, 13 क्विंटल, एका क्विंटलचा दर होता 3250. एकूण आपण विक्री काढून घेऊ, 13 याला गुणून घेऊ, गुणाकार केला 42,250 तो आलेला आहे. दुसरं 23 क्विंटल सोयाबीन 4,350 या दराने, आणि त्याचे रुपये आलेले आहे आणि आता एकूण याची बेरीज, एकूण विक्री आपण काढून घेऊ. एकूण याची बेरीज केली तर ती बेरीज येते एकूण विक्री या ठिकाणी आलेली आहे 1,42,300 रुपये. आणि एवढी रक्कम जरी आली तरी त्याला अडत द्यावी लागणार आहे, आणि अडत आहे एकूण 3% या दराने. आता आपण अडत काढून घेऊ. अडत बरोबर 3%, 1,42,300 चे 3% आपल्याला काढायचे. 3% म्हणजे 300 या ठिकाणी आपण 2 शून्य कट केले, गुणाकार करून घेते मी, आणि ते आलेले आहे रुपये 4,269. एवढे त्या व्यापारी काय करणारे अडत जो घेतो त्याला देणार आहे. मग रामरावांना किती रुपये मिळणार आहे, एकूण त्याची विक्री होती 1,42,300, त्यातून एवढं रक्कम देणार आहे. ती रक्कम आहे 4,269. मग यांची वजाबाकी आपल्याला करावी लागेल. आणि उत्तर आलेलं आहे मग 1,38,131 रुपये. रामरावांना किती रुपये मिळणार आहे, 1,38,031 रुपये, आणि तो आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचं जे उदाहरण दिसतं आपल्याला सोडवायचं आहे. सोडवताना हे 2 अंक सारखे दिसतात, पुढचे 2 अंक सारखे दिसतात. तुम्हाला माहित आहे की त्याच संख्येला गुणणं म्हणजे त्याचा वर्ग असतो. म्हणजे 2017चा हा वर्ग आहे, वजा हा 2015चा वर्ग आहे, छेदी 4,032. मग आता इथे सूत्र वापरते मी, ए वर्ग वजा बी वर्ग, ए अधिक बी आणि ए वजा बी. हा ए आहे आणि हा बी आहे. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, पहिल्या कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी, खाली 4,032. वरती बेरीज केली तर 4,032 बेरीज येते, गुणिले यांचं जर वजाबाकी केली तर 2 येते, आणि खाली आहे 4,032. अंश आणि छेद सारखा आहे, कट केलं, उत्तर आले 2. मग एक पर्याय आपला आलेला आहे, पर्याय क्रमांक 2. दुसरा पर्याय काय येणार आहे, हा 2 म्हणजेच काय, वर्गमुळात 4. म्हणजे पर्याय उत्तर आलेलं आहे तुमचं पर्याय क्रमांक 2 व 4. पर्याय क्रमांक 2 व 4. कारण 2 म्हणजेच काय, वर्गमुळात 4. पुढचा प्रश्न आहे समचलनाचा. एक समचलन y जेव्हा x बरोबर 35, y बरोबर 14, तर खालीलपैकी चलनाचे समीकरण कोणते. मग आता बघा, चलनाचे समीकरण आपल्याला काढायचंय. एक समचलन y, हे समचलनाचं चिन्ह काढायचं असेल आपण मध्यभागी बरोबरचं चिन्ह घेतो आणि k या स्थिरांकाने गुणतो. k स्थिरांक आहे आपल्याकडे, आणि यालाच आपण म्हणू शकतो, हे आपलं असणार आहे. k ची किंमत जर आपण टाकली तर ते झालं चलनाचे समीकरण. मग x किती आहे, जेव्हा x 35 होते तेव्हा y होते 14. मग किमती भरल्या, x ची 35 किंमत आणि y ची 14 किंमत. k चं उत्तर काढून घेतलं, 14 भागाकारात गेले, 7 5 35, 7 दुने 14, k ची किंमत आलेली आहे 5/2. आणि तुम्हाला मी सांगितलेलेच आहे, हेच आपलं काय असतं, चलनाचे समीकरण. म्हणजे चलनाचं समीकरण x बरोबर k ची किंमत टाकून चलनाचं समीकरण आपण मिळवतो. मग 2 इथे भागाकारातले गुणाकारात गेले, म्हणजे 2x बरोबर 5y.
मग आपलं पर्याय क्रमांक 1 आहे 2x बरोबर 5y हे आपलं उत्तर आलेलं आहे चलनाचे समीकरण. आणि उत्तर आलेले पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न जो आहे 67 क्रमांकाचा, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेमी आहे व 12 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? मग काटकोन कशात आहे? वर्तुळामध्ये आहे. मग मी एक वर्तुळ काढून घेतलं आणि इथे एक काटकोन त्रिकोण काढलं. काटकोन त्रिकोण जर वर्तुळात असेल, इथे 90 अंशाचा कोन असेल, तर लक्षात घ्या हा नेहमी तुमचा काय असणार आहे? व्यास असणार आहे. कारण अर्धवर्तुळातील कोणच काटकोन असतो, म्हणजे हे अर्धवर्तुळ आहे. आकृती कच्ची आकृती आहे, नीट व्यवस्थित दिसत नाही, तरी पण एक लक्षात घ्या एसी काय आहे? वर्तुळाचा व्यास आहे. मग आपल्याला काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या 5 आणि 12. आपण ही एसी बाजू काढून घेतली तर 5चा वर्ग पायथागोरसचं सूत्र वापरलं, एसी चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग आणि 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, याचं उत्तर येतं 169. आणि म्हणजेच एसी वर्गाचं उत्तर आलेलं 169, म्हणजे एसी आलेला आहे वर्गमुळात 169. हा कशाचा वर्ग आहे? तर 13चा आहे. आणि म्हणून तो जो काही एसी आलेला आहे तो आलेला 13 आणि तो वर्तुळाचा काय असणार आहे? व्यास असणार आहे. म्हणून त्रिज्या काय येणार आहे याच्या निम्मी 13/2 म्हणजे 6.5 सेंटीमीटर. आणि आपल्याकडे पर्याय जर बघितला तर क्रमांक 1 चा पर्याय आहे 6.5 सेमी, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? आता घनाचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 6l चा वर्ग. 6 पृष्ठ असतात आणि 6 कसे असतात? चौरस आकृती असतात. मग पृष्ठफळ जे दिलेले आहे, पृष्ठफळाचं सूत्र आहे 6l चा वर्ग आणि ते आहे 384. 6 गुणिले l चा वर्ग. आपण बाजू काढून घेऊ त्याची. 384 भागिले 6 केलं, 6 6 36 आणि 6 चोक 24, l चा वर्ग बरोबर 64, म्हणून बाजू आलेली आहे वर्गमुळात 64 म्हणजेच 8 सेंटीमीटर. आणि आता पुढे अजून एक प्रश्न आहे, आपण फक्त त्याची काय केलेली आहे? लांबी काढलेली आहे, बाजूची लांबी काढलेली. आता पुढे काय करायचंय? त्याचे घनाचे घनफळ बरोबर. मग घनफळाचं सूत्र आहे l चा घन, लांबी गुणिले लांबी गुणिले लांबी, 8 चा घन 8 गुणिले 8 गुणिले 8 512 घन सेमी. आणि आपलं पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 512 घन सेमी. पहिलं जे उत्तर आलेलं आहे तुमचं, पहिला पर्याय दिलेला आहे तो आहे 512 घन सेमी. पुढचं उदाहरण आपल्याला दिसतंय की आपल्याला सोडवायचंय. 3 कंसांची बेरीज वजाबाकी दिलेली आहे. मग आता सर्वात पहिल्यांदा एक पद लिहून घेते मी, 4x चा वर्ग वजा 9x अधिक 7. अधिक आहे चिन्ह म्हणून कंसातले चिन्ह बदलणार नाही. पुढे मात्र पुढचा जो तिसरा कंस आहे त्याच्या मागे वजा चिन्ह आहे, म्हणजे आतले चिन्ह बदलणार. धनचं ऋण होईल, ऋणचं धन होईल, धनचं ऋण होईल. मग आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. सारखे लाईक टर्म सारखे पद मी शेजारी लिहिते. एक्स वर्गाचे हे 3 पद मी शेजारी लिहिले. आता मी वजा 9x अधिक 5x अधिक 4x. पुढे आपण x चे पद घेतले, 9x वजा 9x 5x 4x. अंक घेऊ आता 7 5 वजा 5, सॉरी 7 वजा 1 वजा 5. मग आता बघा 4 आणि x वर्ग फक्त अंकांची बेरीज करतो आपण. x वर्गची किती? x वर्ग आहे इथे 4 आणि ते 1 5, 5 वजा 5 0 x वर्ग. 5 आणि 4 9x वजा 9x हे पण 0 x आलेला आहे. आणि पुढे 7तून 1 गेला 6, 6तून 5 गेला 1,
शेवटी उत्तर आपलं 1 येतंय आणि आपल्याला पर्याय दिसतोय हा एक पर्याय दिसतोय पहिल्या क्रमांकाचा. 2 पर्याय निवडायला लावलेले. अजून एक उत्तर आपण कसं लिहू शकतो? कोणत्याही संख्येचा शून्य घातांक उत्तर 1 येतं. चौथा जो पर्याय दिलेला आहे 2चा शून्य घातांक म्हणजे उत्तर 1 येतं. मग अशा पद्धतीने आपण 2 पर्याय निवडू शकतो. पर्याय क्रमांक 1 व 4. पुढचं लेखी उदाहरण आहे. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये त्यांच्या वयात वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकांचे वय किती असेल? मग आता सरासरी म्हणजे काय? सर्व अंकांची बेरीज भागिले तेवढे अंक. मग आता वर्गामध्ये 41 विद्यार्थी होते. मग 41 विद्यार्थ्यांची एकूण सरासरी दिलेली आहे. मग एकूण वय काढून घेऊ आपण. 41 विद्यार्थ्यांचे एकूण वय काढून घेऊ. एकूण वय. मग या सरासरीला काय करावं लागेल? 41 ने गुणावं लागेल. 41 ने याला गुणावं लागेल. आणि तो गुणाकार आलेला आहे 553.5 वर्ष. आता पुढे वर्ग शिक्षक मिळवले. 41 मुलांमध्ये एक जण वाढला म्हणजे 42 जण. 42 व्यक्तींचे एकूण वय. सरासरी 6 ने वाढली. आधी किती होती? 13.5. आता किती? अर्धा वर्ष वाढलेलं आहे. 6 महिने वाढले म्हणजे अर्धा वर्ष वाढला. 0.5 ने वाढली म्हणजे 13.5 च्या ऐवजी किती झाली? 14 झाली. 14 गुणिले 42. 14 दुणे 28. 14 चोक 56 आणि 2 58 वर्ष. म्हणजे 42 व्यक्तींचं एकूण वय झालं 588. 41 वय होतं 553. म्हणजे याच्यामध्ये एकच शिक्षक वाढलेला आहे. मग त्या एका शिक्षकामुळे वय वाढलेलं आहे आणि म्हणून 588 वजा 553.5. मग यांची वजाबाकी केली तर आपल्याला शिक्षकांचं वय मिळणार आहे 34 वर्ष आणि 6 महिने. 0.5 वर्ष म्हणजेच किती? 6 महिने. आणि इथे दिलेला आहे उत्तर पर्याय क्रमांक 2 होता 34 वर्षे आणि 0.5 म्हणजे 6 महिने. पुढचा प्रश्न आहे. समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे तर त्याची उंची काढा. आता समभुज म्हणजे सगळ्या बाजू सारख्या असलेले, सर्व कोण सारखे असणारे, प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. इथून असा लंब काढला ही झाली त्याची उंची. एबीसी त्रिकोण घेतला, समभुज त्रिकोण, प्रत्येक बाजू त्याची 12 आहे आणि हा कोण आहे 60 आहे. तर आपल्याला एक सोपं माहिती तुम्हाला देते मी. आपल्याकडे 30-60-90चं एक प्रमेय आहे. तर 60 अंशासमोरची ही बाजू आहे, एडी बाजू आहे, ती असते वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण आणि इथे कर्ण आहे 12 आणि 2 गुणिले इथे 6 वर्गमुळात 3 सेमी. आणि म्हणून त्या त्रिकोणाची उंची आलेली आहे 6 वर्गमुळात 3 सेमी. आणि तुम्ही अजून एक उत्तर काढू शकता. 6 ला मध्ये घेतले तर 36 गुणिले 3 108. हे सुद्धा एक उत्तर आहे त्याचं. 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतात. वर्गमुळात 108 हा सुद्धा एक पर्याय आहे. हे 2 उत्तर या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही एवढं पाठ करू शकता, सूत्र म्हणून पाठ करू शकता. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. एक सूत्र या ठिकाणी लिहिते मी. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. अतिशय सोपं सूत्र आहे. त्याच्यामध्ये फक्त किंमत भरायची आपल्याला. बाजूची किंमत भरली 12, 2 आणि 12चा इथे भागाकार झाला 6 वर्गमुळात 3. पुढचा 72 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिसतोय. एक समलंब चौकोन या ठिकाणी आहे आणि समलंब चौकोनाचे आपल्याला काढायचे आहे क्षेत्रफळ. या समलंब चौकोनामध्ये आपलं सूत्र काय येतं? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. इथे समांतर बाजू आहे PQ अधिक SR
गुणिले उंची, पीएम ही त्याची उंची आहे. मग आता आपल्याकडे किमती जर आपण बघितलं तर आपल्याकडे पीक्यू आहे, एस आणि आर पैकी एस एम माहितीये आणि एम इथलं एम आर माहिती आहे, म्हणजे आपल्याला खालची बाजू माहितीये, पण आपल्याला काय नाही, आपल्याकडे पीएम ही उंची नाहीये. मग आता आपण पीएम उंची अगोदर काढून घेऊ. पीएम उंचीसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला ही 13 बाजू इथे दिलेली आहे, इथे लंब काढून दाखवलेला आहे, याची काहीच गरज नाही आपल्याला. हा लंब काढून दाखवलेला आहे, ही बाजू आहे 5, हा कर्ण आहे पीएस 13, म्हणजे पीएम आपण पायथागोरस नुसार काढू शकतो. मग या सूत्रामध्ये आवश्यकता काय आहे, पीएम ची गरज आहे, पण पीएम नाही दिलेला म्हणून तो आपण काढून घेऊ. मग इथे पायथागोरस वापरला आपण, त्रिकोण एस पीएम मध्ये आपण पायथागोरस वापरलेला आहे, तर एस पी चा वर्ग बरोबर पीएम चा वर्ग अधिक एस एम चा वर्ग. 13 चा वर्ग बरोबर हा पीएम चा वर्ग आणि इथे 5 चा वर्ग. 169 हा इकडे गेला तर वजा होईल 25 पीएम चा वर्ग. 144 बरोबर पीएम वर्ग आणि म्हणून पीएम आलेला आहे 12. पीएम चं उत्तर आलेले 12. मग आपलं आता आपण सोडवू शकतो. आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू शकतो. या सूत्रामध्ये मी किंमत भरते, क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू, ही जी काय पीक्यू बाजू आहे 47 आहे, अधिक इथे मात्र एस आर कसा आहे, इथे एवढा 52 नाही, पुढे 5 आहे, 52 आणि 5 किती झाले 57 गुणिले उंची आहे 12. दे एक बे सखी 12, 47 अधिक 57 104 गुणिले 6, 6 चोक 24, 624 आणि चौरस सेम, चौरस मीटर जे काही एकक आहे त्याचा आपण विचार करू, चौरस मीटर मध्ये आहे. हा पर्याय क्रमांक 1 आहे. बघा, शेवटचे जे प्रश्न आहे ते प्रश्न क्रमांक आहे 71 ते 75. हे आधारित आहे एका स्तंभालेखावर, जोड स्तंभालेखावर. रामरावांनी 2011 ते 2015 सालापर्यंत आपल्या शेतातून पिकवलेल्या ज्वारी आणि गव्हाच्या उत्पन्नाचा जोड स्तंभालेख दिलेला आहे आणि त्याचं निरीक्षण करायचे आणि खालील प्रश्नांची उत्तर द्यायची. मग आता हा जोड स्तंभालेखचं निरीक्षण करा. या जोड स्तंभालेखामध्ये तुम्हाला एक अक्ष दिसतो ज्याच्यावर साल दिलेले आहे. वाय अक्षावर प्रत्येक 1 सेंटीमीटरवर 10 क्विंटल असं प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. न रंगवलेले जे स्तंभ आहे ते ज्वारीसाठी आहे आणि रंगवलेले स्तंभ हे गव्हासाठी आहे. आणि इथे आपण बघायचं, पट्टीने बघायचं, हा स्तंभाची उंची किती आहे 50, म्हणजे हा 50 क्विंटल हे उत्पन्न आहे 50 क्विंटलचं. रंगवलेला जो आहे तो 60 पर्यंत आहे, म्हणजे 60 अशा अंक मी त्या ठिकाणी काढून घेतलेले आहे. मग पहिला प्रश्न, ज्वारीचे सरासरी उत्पन्न किती? मग आता ज्वारीचे उत्पन्न बघा, हा ज्वारी आहे न रंगवलेला भाग 50, 65, 90, 80 आणि 75. मग याची सरासरी कशी काढायची? सरासरी म्हणजे सर्व अंकांची बेरीज भागिले तेवढे अंक. मग हे ज्वारीसाठी आहे 360 क्विंटल भागिले 5 म्हणजे 72 क्विंटल. मग पहिलं उत्तर आलेलं आहे 72 क्विंटल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी ज्वारी आणि गव्हाचे उत्पन्न समान व सर्वात जास्त आहे? तर तुम्ही स्तंभालेखाचा विचार करा. हे जे स्तंभालेख दिसतात हे दोघेही समान आहे, म्हणजे 2013 साली समान उत्पन्न आहे आणि त्याचं उंची पण जास्त आहे, सर्वात जास्त उत्पन्न आहे 2013 साली. पर्याय क्रमांक 2. 75 आहे, 2012 साली गव्हाचे उत्पन्न ज्वारीच्या उत्पन्नापेक्षा किती क्विंटलनी कमी आहे? 2012चा स्तंभ बघायचा, हा 65चा आणि हा 50चा, दोघांची वजाबाकी केली 15ने कमी आहे. मग आपले हे एकूण 75 प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि थोडा कालावधी जास्त का लागला तर एक्सप्लेनेशन आहे, लिखाण आहे, तर आपल्याला एवढ्या वेळात नाही सोडवायचा आहे पेपर. पेपरचं जे काही सोडवण्याची जी काही क्रिया आहे ती पटकन झाली पाहिजे. तर एकूण 4 भागांमध्ये ही प्रश्नपत्रिका मी समजून सांगितलेली आहे. प्रत्येक भागाचा, प्रत्येक व्हिडिओचा, 4 एकूण व्हिडिओचा नीट अभ्यास करायचा आहे. प्रत्येक उदाहरणाला पॉज घेऊन तुम्ही तो उदाहरण नीट अभ्यासायचं आहे. तुमच्या सर्वांना पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा.